खूप आहे, प्रचंड पाऊस पडतोय. नंदाच्या घरी जायला सांगितलं. नंदा हा मित्र आहे. आणि मग एक टोपली घेतलेली आहे आणि त्या टोपलीमध्ये कृष्णाला ठेवलेलं आहे आणि घेऊन निघालाय. नंदाच्या घरी निघालाय. बाहेर आलाय तुरुंगातनं. कोणी अडवलेलं नाही, सगळे झोपी गेलेत. बाहेर येऊन बघतोय, धो 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 पाऊस आहे. यमुना काठी आलाय. या तीरावरून पलीकडल्या तीरावर जायचंय आणि यमुना नदी दुथडी भरून वाहते. कसं जायचं कळेना. घाबरला वसुदेव. त्या बाळाला घेऊन आता जाऊ कुठे, छातीशी धरलेला आहे अगोदर. पण नको, पाणी वाढत चाललंय म्हणून मग टोपली डोक्यावर घेतली आणि वसुदेव निघालेला आहे. गंमत म्हणजे सगळं पाणी कापण्यासाठी तो निघाला, पण त्याबरोबर यमुना नदी बाजूला झालेली आणि तिकडून समोरून वसुदेव त्याला घेऊन येतो. आणि यमुना इतकी खवळली आहे की यमुनेला त्याचं दर्शन होत नाहीये आणि म्हणून ती सारखी वर वर उसळतीये, पण तिला काही दर्शन होईना. मग शेवटी कृष्णाच्या लक्षात आलं. त्याने पाय बाहेर काढला आणि आपल्या पायाचा स्पर्श नदीला होताच नदी ओसरून गेलेली. कृष्णाला पाऊस लागू नये म्हणून शेषाने वर परत फणी धरलेली आपल्या आणि कृष्णाला घेऊन गोकुळात आलेले. गोकुळामध्ये काय झालंय, नंदाच्या घरी काय होतंय तर यशोदेला पण दिवस गेलेले. सगळ्यांनी मागणं दर्शन घ्या, मध्ये उठू नका कथा चालू असताना, नंतर दर्शन घ्या. यशोदेला दिवस आहे. तिचाही 9वा महिना 8वा महिना चालू आहे काहीतरी, का 9वा महिना. आणि तिला ग्लानी आलेली. रात्रीच्या वेळे सगळे झोपले नंदाच्या घरी सुद्धा. आणि मग हा वसुदेव नंदाच्या घरात आलेला आहे आणि यशोदेच्या कुशीमध्ये कृष्णाला ठेवलेलं आहे. तिला मुलगी झालेली, ती थोडी बेशुद्ध अवस्थेत आहे आणि तिची मुलगी घेऊन हा परत निघालेला आहे. यशोदेला काहीच कल्पना नाही, नंदाला काही कल्पना नाही. वसुदेव परत आलेला आहे. आल्यानंतर परत बंधनात अडकलाय. मायेला घेऊन आलाय ना, म्हणून बंधनात अडकला. माया रडू लागली. कंसाचे मंडळी जागी झाली. कंसाला जाऊन बातमी सांगितली. मग धावत पळत आलेला आहे. बघतो तर काय मुलगी झाली. ही काय करणार, मुलगा मारणार होता ना 8वा, ही 8वी मुलगीच आहे. पण तरी नको रे बाबा, काय सांगावं, कसे देव बनवतील, नकोच. हिसकावून घेतली मुलीला आणि अशी वर उचलून खाली आपटणार, त्याच्या बरोबर हातातनं सुटली. माया आहे ती थोडी सापडते. आणि वर देवी रूप घेऊन उभी आहे. म्हणाले, तुझा काळ वाढतोय, तुला काय वाटलं, तुझा नाश होणारच आहे, आज नाही उद्या. आणि तो सुखरूप आहे. मी पण तुला मारू शकते, पण मला ती ड्युटी दिलेली नाही आहे, त्यामुळे मी तुला मारणार नाही. आणि दुसरं असं, कशा का हेतूने असेल, आपण तू माझे पाय धरले, मला शरण आलं, म्हणून पण मी तुला मारणार नाही, तुझा शत्रूच तुला मारेल. आणि ती अंतर्धान पावलेली. आता नंदाच्या घरी सकाळ झाली आहे. सकाळ झाल्यावर बघतात तर त्या नंदाची बहीण सुनंदा ती आलेली होती बाळंतपणासाठी हिच्या. आणि मग ती हिच्या खोलीमध्ये गेली आणि बघते तर शेजारी बाळ. तिने सांगितलं, अरे दादा, वहिनीला मुलगा झालाय, मुलगा.
आणि मग हळूहळू बातमी या तोंडाची त्या तोंडाला सगळ्यांना कळली आणि सगळे यशोदेच्या घरी यायला लागले त्या बाळाला बघण्यासाठी. जर